अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 12. अर्जुनाला वेदांत तत्व प्रक्रियेची माहिती करून दिली. श्रवण मनन निधिध्यासन यांचा उपयोग. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्त. गुरु म्हणे दीपकाप्रती श्री अर्जुनाची परसोनी विनंती. श्री दत्त तयाप्रती विस्तरे सांगती उत्तर. संसारी हे मूढ जीव शास्त्रावरी न ठेवती भाव. त्यावरी अवकृपा करी देव तेने भ्रव भ्रमण हो. स्वयचित घन साक्षी असून तिनी अवस्थेहून भिन्न स्वये अनुभव येत असून जाती विसरून स्वरूपा. मी करता मी दाता म्हणती मी सुख दुःख भोगता. अशी घेऊन मूढता जगी भिन्नता पाहती. ही केवळ होय भ्रांती ही जाता दूर नाही मुक्ती. हाही आत्म्यावर उपचार म्हणती जे वेदांती निष्णात. तर गुरु दीपकाला सांगतात व दत्तगुरु अर्जुनाला सांगतात, संसारी मूढ जीव शास्त्रावर विश्वास ठेवत नाही, त्यांच्यावर देव अकृपा करतो. त्यामुळे तो भवसागरात फिरत राहतो. स्वतः चैतन्य रूप असूनही जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीनही अवस्थांमधून भिन्न असूनसुद्धा मीच करता, मीच सुखदुःख भोगता असे मानून राहतात. परंतु हे केवळ भ्रांती आहे. हे मानले तर मुक्ती दूर नाही. मुळी बंध नाही जाण मग मुक्ती खरी म्हणे कोण. अज्ञबोधार्थ हे निरूपण शास्त्र पुराण करीत असे. जे सत्य ज्ञान अनंत ब्रह्म एक सदोदित भ्रमे नामरूपे निश्चित. असेत कल्पित ब्रह्मावरी दिसे जो हा सर्व लोक. ते पूर्वी ब्रह्म होते एक भेदरहित देख. सच्चित सुख स्वरूप न दुजे तत्समान. त्याला सजातीय भेद कोठून दुसरे नाहीच म्हणून. विजातीय भेद नसे तया सच्चिदानंद ब्रह्म खास. ते असे अखंडैक रस स्वगत भेद तयास नाहीत खास वृक्षापरी. ज्याप्रमाणे मुळात बंध हे नाहीच ना, तर मुक्ती कशाची म्हणे. पूर्वी ब्रह्म होतं ते कसं होतं, सर्व सच्चित स्वरूप होतं, त्याच्यात भेद नव्हता. त्याच्यामध्ये सजातीत व विजातीत असं काही नाही, हे अखंड एकरस आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे वृक्षांचे पानं फुलं फळं हे स्वगत हे एक म्हणजे एकदेशीच असतं. पण ब्रह्म हा अखंड आहे, एकमेव असतं. त्याप्रमाणे हे सर्व ब्रह्म एकच आहे. वृक्षापत्र एकदेशी फळपुष्प एकदेशी ब्रह्म सच्चिदानंद सर्वांशी. दृष्टांत तरी रक्तोष्ण प्रकाशदीप निर्विकारा नये विकार. म्हणून करिता मायेचा अंगीकार. ती आत्मशक्ती निराकार तिने नये द्वैतपणा. शक्तीहुनी भिन्न नसे लोकी ठाव असे. ते द्वितीयत्व येत असे कसे म्हणावे. शक्ती ही काय आहे, शेवटी शक्ती ही शक्तीच आहे. जसा दिवा एका वेळेला उष्ण असतो, लालही असतो आणि प्रकाशमय पण असतो, तसा तो एकमेव आहे. तसा ब्रह्म सच्चिद आनंद आहे. निर्विकाराला विकार होत नाही. म्हणून मायेचा अंगीकार करावा तर ती शक्ती आत्मशक्तीच असते. तिथे द्वैतपणा असतो का, तर नाही. कोणी म्हणतं तिच्यात हे असतं, अद्वैतपणा असतो. घेऊन या माती कुंभार घडा करी हाती. हा आरंभवाद म्हणती. उपादान माती निमित्त कुलाल. ईश्वर निमित्त उपादान उभय रूप होऊन करी जग निर्माण. निर्विकारपणा न जाता तर कुंभार काय करतो, घडा करतो, घट बनवतो. तर कुंभार काय आहे, हा आरंभवादी आहे आणि त्याला साहित्य लागतं. साहित्य काय आहे, तर माती आहे. तर मग कुंभार घडा बनवतो म्हणजे तो आरंभवाद करतो आणि हे घडे बनवतो. पण ईश्वराचं तसं नाही आहे. ईश्वर स्वतःच उपादान होतो, उभयरूप म्हणजे दोघं रूप तोच घेतो आणि हे जग निर्माण करतो. कशाने, निर्विकारपणाने ते करत असतो.
ईश्वर कोळ्याचे परी विश्वोत्पत्ती संहार करी, याला कुंभारा परी आरंभवाद न घडे. तर ईश्वर कसा आहे, कोळी जसा असतो तो जाळं स्वतःच बनवतो, स्वतःच नाश करतो, त्याचा संहार पण तोच करतो. त्याप्रमाणे हा ईश्वर आरंभवादी आहे. कशासारखा, तो कोळ्यासारखा. आमलाने होते दुधाचे दही, हा परिणामवाद तोही, हा निर्विकार आत्म्याला नाही, म्हणून विवर्तवाद बोलती. दह्याचं काय होतं, दूध होतं, तर हा काय, हा परिणामवाद झाला म्हणे. रूपे भासे शिंपीवर किंवा सर्प दोरीवर, तसा हा उत्पत्ती प्रकार निर्विकार अधिष्ठान हे. तर शिंपीवर काय रूप भासतं किंवा दोरी असते, दोरीचं आपल्याला काय वाटतं की हा साप आहे. त्याप्रमाणे जीव आणि ईश्वर यांचा भेद परस्पर, चित्ती अविद्या तद्भेद परस्पर, हे सहा प्रकार अनादि मानिले. तर जीव आणि ईश्वर यांचा भेद हा परस्पर आहे. कसा, त्याच्या जगाची उत्पत्ती जसं दोरीवर सर्प किंवा शिंपीवर रुपयाचा भास होतो, त्याप्रमाणे जीव आणि ईश्वर यांचं परस्परांचं भेद आहे. चित्तात अविद्या असते, तिथंसुद्धा विद्या अविद्या हा भेद आहेच. कल्पित जाण भेद हाही, मुळे अविद्याच नाही, मग कैशी भेद वार्ताही, काहीच नाही स्वरूपी. तू मनशी की मिथ्याभ्रम, मग किमर्थ हा श्रवणादी श्रम. जरी होय मिथ्याभ्रम, महा अनर्थ घडवी हा, म्हणून योगादिके करून करावे याचे निरसन. जसा अग्नी मलिन सुवर्ण, मळ जाळून स्वच्छ करी. तर ज्याप्रमाणे तू म्हणशील म्हणे हा भ्रम काहीच नाही, हे विद्या अविद्या हे काहीच नाही म्हणे, मग कशाला खोटं, हे सर्व खोटं आहे म्हणतो म्हणे तू. भ्रम मिथ्या आहे, खोटं आहे, तर मग हे श्रवणाचं श्रम कशाला म्हणे, कशाला ऐकायचं काही. पण ह्या जर शास्त्राच्या जर गोष्टी काही ऐकल्या नाही तर त्याच्याने महा अनर्थ घडतो म्हणे. म्हणून योगादी करून त्याचं निरसन करावं आणि शास्त्रानेच वागावं, असं हे दत्तगुरू अर्जुनाला सांगता आहेत. जसा भ्रममळ योगे जाता, म्हणून योगादिके करून करावे याचे निरसन. जसा अग्निमलिन सुवर्ण, मळ जाळून स्वच्छ करी. कसं करायचं त्याचं निरसन, ज्याप्रमाणे सोनं हे अग्नीमध्ये टाकल्यानंतर ते सोन्यामधला जो मळ घाण जी असते ते जाळून टाकतो अग्नी, आणि ते सोनं चमचम करायला लागतं, स्वच्छ होतं. त्याप्रमाणे आपण योगादिक कर्म करून याचं निरसन करायचं असतं. तसा भ्रममळ योगे जाता, स्वयंप्रकाशे स्वयंप्रकाशता, तेथे कैची द्वैतवार्ता, आभास मात्रता जयाची. मग कशाचं त्याच्यामध्ये द्वैत राहतं का, तर नाही राहत. ज्याप्रमाणे गारुड्याने दाविले जळ, त्याने न भिजे भूमंडळ, परिभुलती लोक सकळ, हे जळ म्हणून तेवी जाण हे जगद्वैत, भ्रमची असे समस्त संसार ही भ्रमभूत, भ्रमजात सुख दुःख. गारुडी असतो तो आपल्याला निरनिराळे जादूचे खेळ करून दाखवतो, तो आपल्याला पाणी पण दाखवतो, पण ते खरं पाणी असतं का, त्याच्याने जमीन किंवा काही वस्तू भिजते का, तर नाही, ते सगळं खोटं असतं. त्याप्रमाणे हा भ्रम आहे, हा भ्रम आपण हे सर्व खोटं मानायचं असतं. त्याचप्रमाणे हे संसारभूत भ्रम आहे म्हणे. कसं, गारुडीच्या खेळाप्रमाणे. हा भ्रम नष्ट होता, मग कैसी द्वैतवार्ता, प्रारब्धाची काय कथा, भ्रम नसता अर्जुना. तर भ्रम नसताना नशिबाची काय हे म्हणे, काय कथा. कर्माधिक व्यर्थ श्रम, त्याने न निरसे भ्रम, वस्तुज्ञानाचा क्रम, धरिता भ्रम दुरावे. जो ज्ञान योग पर, तो करी भ्रम दूर, तोचे आनंद निर्भर, तोच नर कृतकृत्य. आणि ज्ञानाने जो भ्रम नाहीसा करतो तोच खरा कृतकृत्य म्हणे, तोच खरा धन्य होतो. असे ऐकूनी वचन वंदुनी बोले अर्जुन, कसे साधावे योगज्ञान, कृपा करुणी सांगावे. ब्रह्म सोनी एक, कसे झाले अनेक, केवी आले हे दुःख, हा विवेक मज व्हावा. तर मग म्हणे ते कसं काय हे करायचं, योगज्ञान कसं करायचं, काय करायचं त्याच्यात, ते मला कृपा करून सांगा, असं अर्जुन दत्तगुरूंना विचारतो आहे. श्री दत्त म्हणे अर्जुना, स्वरूपी नाही कल्पना, नित्यमुक्त निर्विकारपणा, तो कोणा न मोडवे. स्वरूप कसं आहे, नित्यमुक्त निर्विकार आहे म्हणे, ते कोणाला ठिकाणी मोडलं जात नाही. शुद्ध सत्व प्रकृतीत, तेची ब्रह्म प्रतिबिंबित, तोची जगाचा तात, श्रुतीसंमत ईश्वर. तर वेदांनी आणि त्या ब्रह्मालाच
जगाचे पिता म्हटलेलं आहे. ब्रह्मा विष्णू रुद्र रूपे धरी, तोची सृष्टी स्थिती संहार करी, तोची राही सर्वांतरी, तोची तारी भक्तजना. ब्रह्मा विष्णू महेश हे त्याचेच रूप आहेत म्हणे. तोच उत्पन्न करतो, तोच स्थिर करतो आणि तोच संहार करतो म्हणे. तर हे सर्व आपण जाणलं पाहिजे. शुद्ध सत्वगुणी त्याची शक्ती, तिला विद्या माया म्हणती, ही उपाधिभूत प्रकृती, सर्वज्ञता येतीच्या योगे. तर सत्वगुण शुद्ध जे असतं त्याच्यामध्येच तिलाच विद्या माया असं तिला म्हणतात म्हणे. मलिन सत्व जी प्रकृती, त्यात ब्रह्म प्रतिबिंबे पडती, त्यांना जीव असे म्हणती, ते असती पराधीन. तर शुद्ध सत्वगुण जी आहे ती विद्या माया झाली आणि मलिन जे आहे, मलिन सत्व जे ब्रह्म प्रतिबिंब पडते त्यांना जीव म्हणतात. तर ते जीव कसे असतात? ते पराधीन असतात. ते व्यष्टीभूत किंचिज्ञ, समष्टभिमानी जो सर्वज्ञ, तो स्वतंत्र ईश्वर प्राज्ञ, वाघवी अज्ञ जीववर्ग. आणि जे जीव म्हणून अल्पज्ञानी असतात आणि हे किंचिज्ञ असतात आणि समष्टभिमानी म्हणजे जो सर्वज्ञ असतो, ईश्वर म्हणून ओळखला जातो. तर तो स्वतंत्र ईश्वर असतो आणि त्या अज्ञानी जीवांना तो तारत असतो. मायेच्या शक्ती दोन, आवरण विक्षेप म्हणून, स्वरूपा ठेवी आच्छादून, म्हणून आवरण म्हणती. ईश्वर आणि मुक्त यासी, सोडून इतर जीवासी, आवरण पड निश्चयची, मग मी अज्ञ असे प्रतीत ये. असे होता अज्ञान, कर्तृत्व भोकृत ये लागून, हे विक्षेपाचे कार्य जाण. नाना योमी भ्रमरूप, हे नाना योनीमध्ये जे अज्ञानी असतात ते असे फिरत असतात. विक्षेप हे सुखदुःख, विक्षेपची भूत भौतिक, काय जे सकळीक विक्षेप एक पसरला, जैसे मदांधकारी पडली असता दोरी, ते नेनता अंतरी, वाटे खरोखरी हा सर्प, जो हा विकल्प घे मन, हेची होय आवरण, मग धडकी कंप होय दारुण, तो विक्षेप जाण अर्जुना. तर विक्षेप म्हणजे काय? जसं अंधारामध्ये मंद अंधकारी म्हणजे कमी प्रकाशामध्ये दोरी पडलेली असते आणि ती बघितल्यावर आपल्याला काय वाटतं? हा सापच आहे, म्हणून आपण मनामध्ये भीती वाटते त्याची आपल्याला. आणि नंतर जेव्हा कळतं की अरे हा साप नाही बरं का, दोरी होती, तर तेव्हा आपला भ्रम पडलेला असतो, तो निरसन होऊन जातो. त्याप्रमाणे हे असे जीवा अज्ञान, त्याचे होता निरसन, जीवान होय भ्रमण, विक्षेपाने सर्वथा. ब्रह्मापासून प्रकृती, तीपासून महतोत्पत्ती, महत्त्वापासून अहंकारोत्पत्ती, त्यापासून होती पंचभूते. मग हे ब्रह्मापासून प्रकृती, प्रकृतीपासून महत्त्वोत्पत्ती आणि महत्त्वापासून अहंकार उत्पन्न होतो. तर हे जे सर्व काही हे पंचभूत. आकाश हे शब्दगुण, वायू शब्द स्पर्शगुण, तेजस शब्द स्पर्श रूपगुण, जलाचे गुण शब्द स्पर्श रूप रस. तर आकाशाचा गुण, वायू शब्द हे आकाश तत्वाचं झालं. तेज हे शब्द स्पर्श रूप गुण, जलाचे गुण शब्द स्पर्श रूप रस, शब्द स्पर्श रूप रसगंधानी युक्त असे मेदिनी, भूतांच्या सत्वगुणाशांनी ज्ञानेंद्रिये पाच होती. तर शब्द स्पर्श रूप रसगंध याच्याने हे काय झालं? हे पृथ्वी तत्व झालं. आणि ज्ञाने हे सत्व, शब्द स्पर्श रूप रसगंध हे पृथ्वी तत्वाचे झाले. नंतर भूतांच्या सत्वगुणांशांनी ज्ञानेंद्रिय पाच होती. श्रोत्र त्वचा आणि नयन, रसना आणि घ्राण ही ज्ञानेंद्रिय जाण. आता अंतःकरण ऐक. तर श्रोत्र त्वचा म्हणजे नाक, कान, डोळे आणि त्वचा आणि जीभ हे काय झाले? हे घ्राणेंद्रिय झाले. आता अंतःकरणाचे हे ऐक म्हणे. अंतःकरण हे करण, भूत सत्वांश एकत्र होऊन होत असे अंतःकरण, वृत्तीभेदे पंचधा जाण, अंतःकरण निर्विकल्प, संकल्पात्मक ते मन. म्हणजे हे अंतःकरण म्हणजे मन, संकल्पनात्मक ते मन, निश्चयात्मक बुद्धी जाण, चित्त करी अनुसंधान, करी मी पण अहंकार, याचा अंतर्भाव करून कोणी म्हणती ही दोन. आता रजोगुणे जाण, कर्मेंद्रिय प्राण झाले. आता याचा हे कोण आहे? संकल्पात्मक मन आणि निश्चयात्मक बुद्धी हे काय करतं? चित्ताचं अनुसंधान करतं आणि मी म्हणून हा अहंकार दाखवतं ते.
वाचा हस्त पाद लिंग आणि गुद ही कर्मेंद्रिय निर्वाध. प्राणाचे भेद पाच हे काय आहेत? हे कर्मेंद्रिय. वाचा हात पाय लिंग आणि गुद हे कर्मेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत म्हणे. प्राण आता हे वायूचे गुण. प्राण अपान व्यान उदान आणि समान हे पाच वायू जान. क्रियात्मक असती हे ज्ञान कर्मेंद्रिय प्राण. मिळवणी लिंग देह जान हाची ब्रह्मांडी करी भ्रमण. जोवरी ज्ञान न होय. म्हणजे जे काही ब्रह्मात आहे तेच आपल्या शरीरात आहेत. ही कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय जे असतात त्याच्याने मिळून काय होतं? लिंग देह, आपला देह तयार होतो. अज्ञान हे कारण शरीर आनंदमय कोशाचे हे घर. लिंगाख्य सूक्ष्म शरीर हेची घर 3 कोशांचे. तर अज्ञान हे कारण शरीर झालं आणि आनंदमय कोशाचे घर हे काय? लिंगाख्य आणि सूक्ष्म शरीर हे 3 कोशांचे झाले म्हणे. कर्मेंद्रिय 5 रजोगुणी प्राणही 5. हा प्राणमय कोश साच करवी हाच कर्माते आणि हेच सर्व आपल्याकडून कर्म करून घेत असतात. ज्ञानेंद्रिय मनासहित मनोमय कोश ख्यात. बुद्धी ज्ञानेंद्रियांशी सहित कोश हा प्रथित विज्ञानमय. आकाशादी भूतांचे 2 भाग करुणी साचे. पुन्हा 4 अर्ध्याचे भाग करुणी एक. आकाशादी जे काही पंचमहाभूत आहेत त्यांचे 2 भाग करायचे आणि पुन्हा त्यांचे 4 त्या अर्ध्याचे 4 करायचे आणि ते मग आपुल्या भागी न मिळता प्रत्येकाच्या अर्धभागी योजिता. पंचीकरण होई तत्वता त्यापासून सर्व शरीर आणि व प्रत्येकाचे अर्धे होऊन हे सर्व शरीर बनतात. रोम त्वचा मांसनाडी असती हे पृथ्वीचे अंशे होती. उदकाचे 5 असती लाळ रक्त स्वेद शुक्रमूत्र. तर रोम त्वचा म्हणजे त्वचावरती छिद्र असतात त्याला रोम म्हणतात. त्वचा मांस नाडी असती हे जे काय होतं हे पृथ्वीचा अंश असतो. नंतर पाण्याचे अंश कोणते असतात? लाळ रक्त स्वेद शुक्र आणि मूत्र हे पाण्याचे अंश असतात. क्षुधा तृष्णा आणि कांती निद्रा आळस हे होती तेजाचे अंश निगुती. ऐका आता वायूचे तर निद्रा आळस तेज कांती क्षुधा तृष्णा आणि कांती निद्रा आणि आळस हे कशाचे होते? हे ह्याचे झाले तेजाचे अंश झाले. आता वायूचे ऐक म्हणे. गमन आणि धावन लंघन आकुंचन प्रसारण हे वायूचे अंश जाणं. चपळपणा असे हा म्हणजे चालणं धावणं लंघन आकुंचन प्रसारण आणि चपळपणा हे जे आहे ते वायूचा अंश आहे. काम क्रोध लोभ मोह भय हे आकाशांशी आहे होय. चतुर्विध स्थूलकाय अन्नमय कोश हा. काम क्रोध लोभ मोह भय हे आकाशाची होय आणि हे स्थूल काय झाले हे अन्नमय कोश आहे सगळा हा. जसे खलीवर प्रासाद करुणी राजा करी विनोद. तसे जीवात्म्याचे हे प्रासाद 3 देह जाणावे. स्थूल देहाचा करुणी संग इंद्रियांनी घेई जागृती द्विषय भोग. विश्वनामक होई मग हे प्रविविक्त भोग सूक्ष्मदेही. तर विषय स्पर्शरहित वासनारूप सूक्ष्म भोग जे आहेत तर हे सर्व ज्याप्रमाणे राजा आधी पाया खोदतो त्याच्यावर राजवाडा बांधतो असे हे 3 प्रकारे राजवाडा बांधत असतो तो. तसे आपल्या जीवात्म्याचे सुद्धा 3 देह जाणावे म्हणे. स्थूल देह सूक्ष्म देह स्वप्नावस्था कल्प सूक्ष्मदेही. स्थूल देहाचा करुणी संग इंद्रियांनी घेई जागृतीशे भोग. विश्वनामक होई मग घे प्रविविक्त भोग सूक्ष्मदेही. जागृत वासना घेऊनी तैजस नामक होनी. स्वप्नावस्था कल्पुनी एक सुनी अनेकत्व पाहे. तर सूक्ष्म देहानी विषय स्पर्शरहित वासनारूप सूक्ष्म भोग घेऊन तेजस नामक होऊन जागृत वासना घेऊन स्वप्नावस्था कल्पून एकात अनेकत्व पाहतो म्हणे. त्याप्रमाणे कारणदेही जाऊनी प्राज्ञ नामक होनी. निद्रावस्था अनुभवनी जागृती होनी पुन्हा भ्रमे. देह हे अधिष्ठान अहंकार करता जाण. इंद्रिय समूह हे कारण 4थी जाण वायुचेष्टा. इंद्रियादिकांच्या देवता हे 5 एकत्र होता. शुभाशुभ कर्म चेष्टा काया वाचा मने घडे
ह्या इंद्रियादिकांच्या ज्या देवता असतात ह्या सगळ्या 5 त्यात एकत्र झाल्या की आपल्या हाताने शुभाशुभ हे कर्म घडत असतं. कशाने तर काया वाचा मनाने घडत असतं म्हणे. इष्ट पुण्य स्वर्गादी सुख दे, अनिष्ट पाप नरकादी दुःख दे, मिष्ट पाप पुण्य मनुष्य जन्म दे, विविध कर्म दे असे गती. तर इष्ट म्हणजे चांगलं पुण्याचं काम केलं तर स्वर्गादी सुख मिळतं. अनिष्ट म्हणजे वाईट कर्म केलं, पापादी केले तर नरकातलं दुःख मिळतं म्हणे. आणि दोघं एकत्र केले मिश्र एकत्र केले काय पाप आणि पुण्य एकत्र केलं तर मनुष्य जन्म मिळतो म्हणे. अशा प्रकारे आपल्याला ही अशी गती मिळते. तर ती कशी? अंडज आणि स्वेदज, उद्बीज आणि जारज, 5 योनी द्विज, कर्मभोगार्थ ह्या योनी. तर पहिलं काय आहे? अंडज म्हणजे अंड्यापासून जन्मणारे, स्वेदज म्हणजे घामापासून जन्मणारे, उद्बीज म्हणजे जमिनीतून उगवणाऱ्या वनस्पती, आणि जारज म्हणजे नाळेपासून जन्माने, आणि 5वी कोणती? देवज म्हणजे देवरूपी होतं ते. कर्मभोगार्थ ह्या त्या आपल्या कर्माप्रमाणे ह्या आपल्याला जन्म मिळत असतात. कर्मयोगे ह्या योनी फिरे, जरी कल्प होती कल्पकोटी होती फिरे, तरी भोगल्या विना कर्म न सरे, जवरी बरे ज्ञान न ठसे. आणि हे सगळ्या आपल्याला योनी फिराव्या लागतात. कसं? तर जर आपण जे कर्म करतो त्या कर्म केल्याप्रमाणे हे आपल्याला भोगावे लागतात, आणि कोटी जन्म फिरून मग परत आपल्याला तो दुसरा जन्म मिळत असतो. असा सृष्टीक्रम दावित असे वेदागम, हा सत्य मनोनी भ्रम, घेई अधम मानव जो, अमानित्वादी गुण अंगी घ्यावे बाणून, गुरुला शरण जाऊन आत्मज्ञान जोडावे. म्हणून आपण गुरूंना शरण जावं आणि गुरु करावे. फलाभिमान त्यागून करिता स्वधर्मानुष्ठान, ईश्वर प्रीती होऊन सद्गुरूंचे दर्शन होईल. म्हणून सर्व आपण जे काही कर्म करतो त्याप्रमाणे जन्म घ्यावा लागतो आणि नाना योनी फिराव्या लागतात. त्या जर आपल्याला करायच्या नसतील तर आपण गुरुला शरण जावं आणि आत्मज्ञान जोडावं, आणि नंतर आपल्याला सद्गुरूंचं दर्शन होतंच. मग गुरु देवा समान श्रद्धेने नित्य मानून, त्याची सेवा करुणी श्रवण करावे निर्वाण लाभार्थ. आणि मग गुरुला शरण जायचं आणि त्यांची सेवा करायची, आणि ते जे काय आहे सांगतील ते नीट ऐकायचं आणि त्याप्रमाणे आपण वागायचं. गुरुच्या अनुग्रहे करून विचार ठसेल सत्य जाण, अन्यथा व्यर्थ रेशीन अंतरी ज्ञान न ठसेल. आणि मग आपल्यामध्ये ज्ञान उत्पन्न होतं मग गुरुला शरण गेल्यानंतर. राजा त्वा आश्रमोक्त, कर्म केले अनासक्त, म्हणून झालासी माझा भक्त, आता व्यक्त सांगतो. आता तू हे सर्व केलेलं आहे म्हणे, जे काही तुला जी उपरती झालेली आहे म्हणे, म्हणून तुझे हे श्रम निवालेले आहेत म्हणे आता, आणि तुम्हाला शरण आलेला आहे. भ्रम मोह मलहार वैराग्य झाले जे पर, आता तुझवरी सत्वर विद्या प्रसाद करील. तू मला शरण आल्यामुळे तुला वैराग्य प्राप्त झालेलं आहे, आणि तुला आता विद्या येईल म्हणे तुझ्यामध्ये. विद्या म्हणजे ज्ञान, ते 2 प्रकारचे जाण, परोक्ष अपरोक्ष म्हणून श्रुती प्रवीण बोलती. विद्या म्हणजे काय? शेवटी ज्ञान. तर ते कसं असतं? एक अप्रत्यक्ष ज्ञान आणि एक प्रत्यक्ष ज्ञान म्हणे. गुरुमुखे श्रवण करणे, उपक्रमादी 6 लिंगाने, वेदांताचे तात्पर्य घेणे, हे जाणणे परोक्ष ज्ञान. तर गुरूंच्या मुखाने जे मिळतं तर ते परोक्ष ज्ञान म्हणे. तर ते कोणतं? उपक्रम व उपसंहाराची एकरूपता, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद व उपपत्ती ही तात्पर्यबोधक जे 6 लिंगे आहे ते सर्व तुला येतील म्हणे. ब्रह्म एक की अनेक असे, असा संशय जो होत असे, ती संशय भावना तीही नासे, श्रवण असे करीत आहे. तर हे सर्व ज्ञान तुला येईल, आणि ब्रह्म हे एक आहे का अनेक आहे असा जो संशय आहे तो संशय तुझ्या मनातला निघून जाईल म्हणे. ब्रह्म नाही हे मती, असत्वावरण ते म्हणती, तेही नष्ट होई निश्चिती, वस्तू आहे म्हणती मग तेची. तर जे असत्याचं आवरण आहे तेही निघून जाईल म्हणे. श्रवणानुसारे मनना करिता हरे असंभावना, स्थिर करुणिया मना सावधाना पावनी, मी किंचिज्ञ परोक्ष असे, ईश सर्वज्ञ परोक्ष असे, मग ऐक्य व्हावे कसे, वाटे ती संशय भावना. मग
मला हे किंचित ज्ञान मिळेल, अपरोक्ष ज्ञान मिळेल का प्रत्यक्ष ज्ञान मिळेल, मग हे होईल का नाही, ह्या जे संशय आहेत मनामध्ये तर ते काढून टाक म्हणे. तिन्ही अवस्थेत ज्ञान एक, ते सदा सच्चिदानंद स्वरूपक, ते प्रत्येक उपाधीने तत्वाधिक, त्याचा विवेक नसता दिसे. आत्मा एक सदोदित, जग हे मिथ्या स्वप्नवत, उपक्रमोपसंहारे पाहत, उपाधीमुळे द्वैतता. तर आत्मा काय आहे? जग मिथ्या आहे आणि हा आत्मा एकच आहे म्हणे. तर ते सर्व आपल्याला त्याच्यातलं कळेल म्हणे. अध्यारोपा सोडून अपवादा विचारुणी, पाहता एकत्व ये मननी, चिंतिता मनी श्रवणा पुरे. वस्तून भासे ही मती, ते अभानावरण म्हणती, जे हे मनन करती, जाई अभानावरण त्यांचे. असे निधिध्यासन होता, आवरण दूर जाता, ध्याने अद्वितीयता, अभ्यास करिता स्थिरावय. आणि अभ्यास करताना ते तुला सर्व ज्ञान प्राप्त होईल म्हणे. सर्व संकल्प सोडून एकांती बैसून ध्यान करिता अनुदिन, स्वय आपण ब्रह्म होय. आणि जर तू रोज अभ्यास केला आणि ध्यान केलं किंवा मग देवाने आपण एकच आहे असं मनात ठरवून जर ध्यान केलं तर तुला मोक्ष आणि हे ज्ञान नक्कीच प्राप्त होईल म्हणे. भ्रमराचे ध्यान करता, कीटाय भ्रमरता, हा ध्यानाचा प्रभाव तत्वता, लोकी प्रसिद्धता. असेही जे कीटक असतं पिलकोठाराला ते भ्रमर असतो तर आळीला पकडून आणतं आणि त्याच्या घरट्यात ठेवतो आणि त्याला रोज येऊन टोचून तर तो शेवटी जो आळे असते तर त्याचंसुद्धा कीटक होऊन जातं, त्या भ्रमरापणे भुंगा तो होऊन जातो. तसं आपण जर देवाचं ध्यान त्या भ्रमराप्रमाणे किंवा पिलकोठाराप्रमाणे जर आपण ध्यान केलं तर देव आणि मी एकच आहे असं जर म्हटलं तर आपण सुद्धा देवरूपाला प्राप्त होतो. म्हणजे आपण आणि देव एकच आहे असं मानायचं. जीव तरी ब्रह्म असून करिता स्वरूपाचे ध्यान, ब्रह्मस्वरूपा पावता कोण, मानिल निपुण आश्चर्य हे. तर मग आपण सुद्धा ब्रह्मस्वरूपाला लीन होतो म्हणे. ध्यान तरी किमर्थ, म्हणती तरी यथार्थ, ऐकराया कृतार्थ, होशील स्वार्थ सोडूनी, जी अनिवर्चनीय ख्याती, तिने स्वरूपी ये भ्रांती, रज्जू सर्पापरिती, मिथ्या असूनी अनर्थ करी. तर जे काही माया कीर्ती वगैरे जे आहे ते सर्व जाऊन तू एकरूप होशील. अविद्या काम कर्मेसी युक्त होई दिननिशी, हो निराग दिशा वशी, अविनाशित्व हरपवी, रागद्वेष वशे करुण, करिता त्रिविध कर्माचरण, त्याने ये सदा भ्रमण, जन्म मरण पुनः पुन्हा. तर रागद्वेष करून जर आपण कर्म करत आलो तर आपल्याला जन्ममरण हे पुन्हा पुन्हा भोगावं लागतं म्हणे. राहुग्रस्त झाला रवी, म्हणती अज्ञ जेवी, जीवावरी आवरण तेवी, भास मात्र असे ते. तर सूर्याला ग्रहण लागलं तर मग ते म्हणता राहूने सूर्याला गिळून घेतलं. त्याप्रमाणे आपल्या समोर जे आवरण पडलेलं आहे की ब्रह्म हे काय हे आपल्याला दिसत नाही, तसं आवरण आपल्यावर पडलेलं आहे म्हणे. तर हे सर्व खोटं आहे. व ज्ञाना वाचुनी तन्निवृत्ती, कोण करील कवण्या रीती, श्रवणादी क्रमे जे ज्ञानी होती, तेच मिळती स्वरूपी. तर अज्ञानी लोकांना असं वाटतं राहुग्रस्त सूर्य झालेला आहे, त्या तो गिळंकृत केलेला आहे राहूनी, त्याप्रमाणे आपल्याला ते भासतं म्हणे. आणि आपल्याला ज्ञान जर उत्पन्न झालं तर मग आपण देवस्वरूप होऊ शकतो, देवाला एकरूप होऊ शकतो. शाब्द ज्ञान परोक्ष, आत्मा तरी अप्रत्यक्ष, ध्याने होय अपरोक्ष, म्हणून ध्यान करावे. हे जे काही मायेचं आवरण पडलेलं आहे ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निघून जातं. राजा तू सौभाग्य, तुला झाले वैराग्य, तू होसी उपदेश योग्य, मोक्षभागी तू खास. तर तू हे म्हणे सौभाग्य, तुझं भाग्य चांगलं आहे, त्यामुळे तुला वैराग्य प्राप्त झालं आणि तू उपदेश योग्य झालेला आहे म्हणे. आता मी तुला उपदेश करतो म्हणे. कर्म केले मदर्पण, झाले शुद्ध अंतःकरण, तुझी मजविषयी जाण, दृढ भक्ती झाली. आणि तुझे जे काही कर्म केलेले होतं ते तू मला अर्पण केल्यामुळे तुझं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे आणि माझ्याविषयी तुझी भक्ती दृढ झालेली आहे म्हणे. आता तुला निर्विघ्न घडेल महावाक्य चिंतन, अपरोक्षानुभव घेऊन समाधीमध्ये लीन हो. तर प्रत्यक्ष ज्ञानाचा जो अनुभव आहे तो मी तुला आता देतोय म्हणे. आणि तत्त्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी हे जे
प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म ही 4 महावाक्य आहेत. त्याचे तू चिंतन कर आणि मग तुला प्रत्यक्ष अनुभव येऊन तू माझ्यामध्ये लीन होशील म्हणे. स्थिरवनी तत्वज्ञान मनाचा भंग करून टाकी वासनावन, समूळ जाळून सर्वथा. तर मन स्थिर कर आणि मनाचा भंग करून आणि ज्या काय वासना आहेत ते सगळं तू जाळून टाक म्हणे. आता मग होसी जीवनमुक्त, प्रारब्ध भोगोनी पूर्ववत, विदेह कैवल्ये मद्रूपात, मिळशील निश्चित हे मानी. आणि मग प्रारब्धाचे भोग होऊन पूर्वजन्माचे जे काय असतील ते भोग भोगून तू परत माझ्या स्वरूपात लीन होऊन जाशील म्हणे. इति श्रीमत् परमहंस वासुदेवानंद सरस्वती कृते श्री दत्त महात्म्ये 12ोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पितनमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.